नमस्कार. आज मी इथे सर्वात अगोदर फरसबीची भाजी बनवत आहे. त्यासाठी फरसबी स्वच्छ धुवून त्याचे दोन्ही टोकं हाताने तोडून घेते. अशा प्रकारे टोकं तोडून झालेली आहे. आता मी बारीक कापून घेते. अशा प्रकारे तिरकस कापून घेते. भाजी कापून झालेली आहे. कढईत तेल घेतले. फोडणीला राई, एक कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते. कांदा शिजल्यावर फरसबी घालते कापून ठेवलेली. तेलावर परतून घेते 2 मिनटं. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 6-7 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. आता भाजी मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. फरसबीची भाजी तयार आहे. इथे मी लाल माठाची भाजी साफ करून त्याचे देठ उरलेले ते काढून ठेवलेत बाजूला. अशा प्रकारे देठ कापून झालेले आहेत. इथे फणसाच्या आटल्या घेते. चेचून घेतलेले आहेत. आता साल काढून घेते त्याचं आणि हाताने तोडून घेते. पाणी घालून स्वच्छ धुवून घेते 3-4 वेळा. इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत. त्यातले थोडे मूग काढून घेते बाजूला. त्यात फणसाच्या आटल्या, लाल माठाचे देठ घालते. कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात एक कांदा आणि कढीपत्ता घालते. थोडंसं हिंग घालते. कांदा नरम झाल्यावर एक टोमॅटो घालते. टोमॅटो नरम झाल्यावर त्यात लाल मसाला, हळद घालते आणि मिक्स करून घेते. आता लाल माठाचे देठ, मूग आणि फणसाच्या आटल्या कांद्यावर परतून घेते. मसाल्यामध्ये परतून झालेले आहे. ओलं खोबरं घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्या काढून घेते. कुकर थंड झालेला आहे. आता मी झाकण काढून घेते. भाजी मिक्स करून घेते. मूग शिजलेले आहेत. भाजी तयार आहे. इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेते 4-5 वेळा. त्यात हिरवी मिरची घालते. थोडंसं पाणी घालते आणि मीठ घालून डाळ कुकरला शिजवून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात जिरं आणि तमालपत्र फोडणीला घालते. एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा शिजल्यावर एक टोमॅटो घालते आणि हिंग घालून टोमॅटो नरम झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. टोमॅटो शिजलेले आहेत. थोडंसं पाणी घालते. धणे पावडर आणि लाल मिरची पावडर, हळद घालून सगळं मिक्स करून घेते. आता शिजवून ठेवलेली मिक्स डाळ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. मिक्स डाळीचे आमटी तयार आहे. इथे बाजूला काढून ठेवलेले मूग कुकरमधनं शिजवून घेतलेले आहेत. गूळ, ओलं खोबरं आणि किंचित मीठ घालते आणि गूळ नरम करून घेते.
गूळ वितळलेला आहे. आता सगळं एकत्र करून शिजवून घेते. गोड मूग तयार आहेत. इथे मी निरफणसाचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. ते पातळ कापून घेते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते. 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ, हिंग, हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा ओवा घालते आणि पाणी घालून पेस्ट करून घेते. थोडं थोडं पाणी घालते, नाही तर गुठळ्या होतील. पीठ मिक्स करून झालेलं आहे. 2 मिनटं फेटून घेते. सोडा नाही घालत आहे. आता निरफणसाचे कापं बेसनमध्ये मिक्स करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले, त्यात तळून घेते. पातळ कापून घेतलेत म्हणजे पटकन शिजतील. निरफणसाची भजी तयार आहे. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.